शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन दादा भुसे सरांचा या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात येतोय. दादा भुसे सर, खूप खूप स्वागत आहे आपलं या ठिकाणी. सर कृपया ते पण घेऊन जा. तर ही थेट दृश्य आपण पाहतोय झी 24 तास नाशिक सन्मान 2026 या कार्यक्रमामध्ये मंत्री दादा भुसे यांचं आगमन झालेलं आहे. झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांच्या हस्ते दादा भुसे यांचं स्वागत करण्यात आलं आहे. चला तर मग सुरुवात करूया पुढच्या सत्राला. सत्राचं नाव आहे शिक्षणाचं नवं डेस्टिनेशन, अर्थात नाशिक जिल्हा, नाशिक शहर. तर ही थेट दृश्य पाहतोय आपण झी 24 तासचा. आज नाशिक सन्मान 2026 हा सोहळा सध्या सुरू आहे. राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे या सोहळ्यात सहभागी झालेले आहेत आणि आता नुकताच झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांच्या हस्ते दादा भुसे यांचं सत्कार करण्यात आलेला आहे. त्यांचं स्वागत झालेलं आहे. ही थेट दृश्य नाशिकमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मधली शिक्षण क्षेत्राची वाटचाल, शैक्षणिक धोरण याबद्दल आपण बोलणार आहोत आणि त्याचबरोबर काही राजकीय प्रश्न सुद्धा आपण त्यांना शिक्षण हा विषय झाल्यानंतर विचारणार आहोत. आपण त्यांच्यासोबतच्या संवादाला सुरुवात करूयात. सर, आपलं स्वागत या चर्चेमध्ये आणि या खास कार्यक्रमात सुद्धा. आभारी आहे. या आधीचा विषय होता की नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला, तसाच नाशिक जिल्हा हा शिक्षणाचा बालेकिल्ला सुद्धा होतोय का हळूहळू? नाही, निश्चितपणे आपण जर बघितलं असेल तर यापूर्वीच्याही काळामध्ये अनेक नामांकित शिक्षण संस्था आपल्या नाशिकमध्ये आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये नाशिक शिक्षणाचा हब कशा पद्धतीने होऊ शकतो याचा एक आराखडा मागच्या 2-3 वर्षापूर्वीच आम्ही सर्वांनी मिळून तयार केलेला आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावर आम्ही मार्गक्रमण करायला घेतो आहोत. मला वाटतं की ज्या पद्धतीने आपल्या राज्याचे अनेक विद्यार्थी बाहेर काही क्लासेससाठी जातात ते मोठ्या प्रमाणात आपल्या नाशिकमध्ये कशा पद्धतीने येऊ शकतील. AIचा जमाना आता येऊ घातलेला आहे आणि एक उच्च क्वालिटीचं शिक्षण कशा पद्धतीने आपण देऊ शकू याचा एक आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्याच्यासोबतच आपल्याला माहिती आहे की आत्ताच सांगण्यात आलं आहे मालेगावला म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्येच 5 कृषी महाविद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल, कदाचित देश पातळीवर पहिल्यांदाच एकाच वेळेस 5 कृषी महाविद्यालय मंजूर होणं, प्रत्यक्ष सुरू होणं हे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगावला संपन्न झालेलं आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या फॅकल्टीजच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था कशी करता येईल, त्याच्यासोबतच आपल्या जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या शाळा आहेत यांच्यामध्ये कशा पद्धतीने आपण डेव्हलपमेंट करू शकतो त्याच्याही अंमलबजावणी आता सुरू आहे. तुम्ही नवीन कृषी महाविद्यालयांचा उल्लेख आत्ता केला आणि राज्यभरात सुद्धा बऱ्याच ठिकाणी नवीन नवीन महाविद्यालय, नवीन नवीन इन्स्टिट्यूट सुद्धा उभं राहत आहेत, जी की चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर तंत्रज्ञान सुद्धा तितकंच झपाट्यानं बदलतंय. त्यामुळे वाढत जाणाऱ्या महाविद्यालयांसोबत, इन्स्टिट्यूटसोबत तंत्रज्ञान आणि दर्जा या बाबींचा सुद्धा विचार होतोय का आणि त्याची गुणवत्ता सुद्धा वाढते आहे का? निश्चितपणे या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला क्षेत्र कुठलंही असू दे त्याच्यामध्ये अपडेट निश्चितपणे राहावं लागणार आहे. आणि म्हणूनच मी उल्लेख केला की ज्या पद्धतीने आता AI आपण सामोरं जातो आहोत आणि म्हणून ई सुविधा पण कशा मोठ्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध करून देता येतील. जिथपर्यंत शिक्षण विभागाचा विषय तर राष्ट्रप्रथम, नेशन फर्स्ट ही संकल्पना घेऊन विभाग त्या ठिकाणी कार्यरत आहे. शिक्षण गुणवत्तापूर्ण, शिक्षण आनंददायी
याच्यासोबतच शिक्षण भाकरीचे, शिक्षण राष्ट्रीयत्वाचे हे स्लोगन घेऊन आपला विभाग त्या ठिकाणी काम करतो आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देत असताना, उद्याचा तो भारताचा नागरिक घडवत असताना तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकला पाहिजे, त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचं साधन निर्माण होऊ शकलं पाहिजे आणि तो प्रखर राष्ट्रभक्त घडला पाहिजे. अशा पद्धतीचे लहान लहान बदलांची साखळी त्या ठिकाणी करायला घेतलेली आहे. 10वी-12वीच्या परीक्षा सध्या सुरू आहेत आणि त्या झाल्यानंतर एक बातम्या सातत्यानं येतात, ते म्हणजे सामूहिक कॉपीचे प्रकार जे की राज्यातल्या वेगवेगळ्या भागात घडत आहेत. आता भरारी पथकं काही विशिष्ट ठिकाणीच एका वेळी जाऊ शकतात आणि तेव्हा तो त्यांच्या प्रकार निदर्शनास आला तर तेव्हाच कारवाई होते. पण त्याचवेळी त्याचबरोबर इतर ठिकाणी सुद्धा असे सामूहिक कॉपीचे प्रकार होत असणार. तर असा काही तंत्रज्ञानाचा आपण वापर करणार आहोत का, किंवा सरकार त्या दृष्टीनं काही विचार करतंय का की असे सामूहिक कॉपीचे प्रकार होऊच नाहीत, म्हणजे भरारी पथक तिथे पोहोचलं नाही तरी सुद्धा यंत्रणांना असे प्रकार डिटेक्ट करता यावे? या संदर्भामध्ये यापूर्वीच ऑलरेडी काही नियमावली आहे. उदाहरणार्थ प्रत्येक शाळेमध्ये त्या ठिकाणी CCTV लावणं, कॅमेरे लावणं. काही ठिकाणी दुर्दैवाने अद्यापही ते कॅमेरे लावले गेलेले नाही, ती वस्तुस्थिती आहे. तरी पण माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशाखाली संपूर्ण शासन पातळीवर, मग पोलीस प्रशासन असेल, महसूल डिपार्टमेंट असेल, ग्रामविकास विभाग असेल, शिक्षण विभागाची तर जबाबदारी आहेच, या सर्व विभागांना सोबत घेत त्यातल्या त्यात कॉपीमुक्त परीक्षा अभियान हे राबवण्याचा प्रयत्न केला जातो आहे.